नमस्कार. तर आज मी बनवत आहे मटण. त्यासाठी सर्वप्रथम मी हळद, मीठ घालून ते मिक्स करून घेतलं आहे चांगलं. त्याच्यानंतर गॅसवरती कुकर ठेवून कांदा छान परतून घेतला आहे तेलामध्ये. नंतर मटण पाणी सुटेपर्यंत चांगलं वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी एक ताटामध्ये पाणी ठेवले उकळी येईपर्यंत. थोडीशी उकळी आल्यानंतर मी पाणी परत ॲड केलं आहे. थोडंसं पाणी परत टाकलं आहे आणि कुकरचं झाकण लावून चांगल्या 2-3 शिट्ट्या काढल्यात. त्याच्यानंतर मी वाटणाची तयारी केली. खोबरं भाजून घेतलं, कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं ही वाटणामध्ये मिक्स करून घेतलं आहे. टोमॅटोही केलं आहे. वाटण तयार झाल्यानंतर भरपूर साऱ्या तेलामध्ये मसाला टाकायचा, चांगला तेलात मिक्स होऊन द्यायचा. त्याच्यानंतर वाटण ॲड करायचं. वाटणाला तेल सुटलं की ते आपलं रश्श्यामध्ये टाकून द्यायचं. चांगली उकळी येऊन द्यायची. आता आपलं मटण रेडी आहे.